सकाळी 5 वाजता गजर वाजतो. तुम्ही उठून कामालाही लागता. पण दुपार होते, संध्याकाळ होते आणि रात्री झोपायची वेळ आली, तरी घरातला पसारा आणि काम काही संपायचं नाव घेत नाहीत. रोज रात्री झोपताना वाटतं, अरे देवा, आजचा दिवस कुठे गेला? मी तर दिवसभर कामच करत होते, तरी काम का आवरलं नाही? जर तुमच्या सोबतही असंच घडत असेल, तर काळजी करू नका. तुम्ही एकट्या नाही आहात. पण तुम्ही कधी विचार केलाय का, की जपानमधील महिला घरातील सर्व काम अगदी सहज वेळेत आवरून स्वतःसाठी आणि स्वतःच्या छंदासाठी वेळ कसा काढतात? त्यांचं घर नेहमी कसं चमचम करत असतं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जपानी महिलांच्या अशा 11 जादुई सवयी पाहणार आहोत, ज्या जर तुम्ही तुमच्या आयुष्यात लागू केल्या तर तुमची दिवसभर चालणारी कटकट कामाची संपून जाईल. चला तर मग सुरू करूया. पहिली आणि सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे डंशरी. जपानी महिला घरात अजिबात पसारा ठेवत नाहीत. ज्या वस्तू वर्षानुवर्षे वापरल्या नाहीत त्या घरातून काढून टाकतात. आपल्याकडे काय होतं, कधीतरी उपयोगला येईल म्हणून आपण जुने डब्बे, कपडे साठवून ठेवतो. जितक्या जास्त वस्तू तितका जास्त पसारा आणि तितकाच वेळ साफसफाईत जातो. त्यामुळे आजच नको असलेल्या गोष्टी काढून टाका. सवय दुसरी, रोजचं काम रोज. जपानी लोक ओसोजी म्हणजेच क्लिनिंग रिच्युअल्स फॉलो करतात. त्या आठवड्याभराचं काम साठवून ठेवत नाहीत. रोज सकाळी उठल्यावर सर्वात आधी बेड व्यवस्थित करणे आणि प्रत्येक वस्तू तिच्या जागेवर ठेवणे. यामुळे घर कधीच अस्ताव्यस्त दिसत नाही. सवय तिसरी, जपानी महिलांचा एक नियम खूप भारी आहे. जर एखादं काम करायला 5 मिनिटापेक्षा कमी वेळ लागत असेल, तर ते काम नंतर करू म्हणून अजिबात ढकलत नाहीत. जसे की चहा पिल्यावर कप लगेच धुणे किंवा आलेला कुरिअरचा डब्बा लगेच रिकामा करणे. यामुळे काम साचत नाही. सवय चौथी, कायने पद्धत, सतत सुधारणा. कायने म्हणजे रोज स्वतःमध्ये किंवा कामात 1% सुधारणा करणे. जपानी महिला रोज विचार करतात की आज जे काम करायला मला अर्धा तास लागला, ते उद्या मी अधिक सोप्या पद्धतीने 20 मिनिटात कसं करू शकेन. त्या कामाची प्लॅनिंग करतात. सवय पाचवी, अगोदरच पूर्ण तयारी. तुम्हाला माहित आहे का, जपानी महिला स्वयंपाक करताना खूप शांत असतात. कारण त्या रात्रीच ठरवतात की दुसऱ्या दिवशी काय बनवायचे आहे. भाज्या चिरून ठेवणे किंवा मसाल्यांची तयारी त्या आधीच करतात. त्यामुळे सकाळी स्वयंपाकघरात धावपळ होत नाही. सवय सहावी, मायक्रो क्लिनिंग. त्या विशेष स्वच्छतेसाठी वेगळा वेळ काढत नाहीत. बेसिन वापरलं की लगेच ओल्या कपड्याने पुसून घेतात. गॅस वापरला की लगेच ओटा स्वच्छ करतात आणि म्हणतात, काम करता करता स्वच्छता. यामुळे मोठा पसारा आवरण्याचा ताण येत नाही. सवय सातवी, कमीत कमी वस्तू. जपानी घरामध्ये फर्निचर आणि शोपीस खूप कमी असतात. जेवढं कमी फर्निचर तेवढी झटकन साफसफाई होते. आपण घर वस्तूनं भरून ठेवतो आणि मग मग ते पुसण्यातच आपला अर्धा दिवस जातो, हो ना? सवय आठवी, मल्टीटास्किंग ऐवजी सिंगल टास्किंग. आपल्याला वाटतं की एकाच वेळी 3-4 काम केली तर वेळ वाचेल, पण खरं तर त्यामुळे गोंधळ उडतो. जपानी महिला एका वेळी एकच कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करतात.
त्यामुळे ते काम अचूक आणि खूप वेगाने पूर्ण होतं. सवय नवी स्मार्ट गॅजेट्सचा वापर. जपानी महिला कष्ट करण्यापेक्षा स्मार्ट वर्कवर भर देतात. त्या आधुनिक गॅजेटचा डिशवॉशर, व्हॅक्यूम क्लीनर किंवा चांगल्या साधनांचा वापर करतात. यामुळे त्यांचा शारीरिक थकवा वाचतो आणि वेळही वाचतो. सवय 10वी घरातील प्रत्येक सदस्यांचा सहभाग. जपानमध्ये घरातील काम फक्त महिलाचे मानले जात नाही. अगदी लहान मुलापासून ते पतीपर्यंत सर्वांना स्वतःची काम स्वतः करण्याची सवय असते. मुलांनी खेळणी स्वतः आवरणे, नवऱ्याने स्वतःची प्लेट बेसिनमध्ये ठेवणे. यामुळे महिलेवरचा भार 50% कमी होतो. सवय 11वी स्वतःसाठी मी टाईम. सगळ्यात महत्त्वाची सवय. जपानी महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत नाहीत. काम वेळेत आवरून त्या स्वतःसाठी चहा पिणे, पुस्तक वाचणे किंवा त्वचेची काळजी घेण्यासाठी वेळ काढतात. जेव्हा मन आणि शरीर फ्रेश असतं तेव्हा काम सुद्धा उत्साहाने आणि लवकर होतात. तर मैत्रिणींनो, या होत्या त्या 11 सवयी ज्या जपानी महिलांना सुपर वुमन बनवतात. आता मला सांगा, यातली कोणती सवय तुम्ही उद्यापासूनच सुरू करणार आहात? कमेंट करून नक्की सांगा. सकाळी 5 वाजता उठणं महत्त्वाचं आहेच, पण त्या उठण्याचा योग्य वापर करणं त्याहूनही महत्त्वाचं आहे. स्मार्ट वर्क करा, हार्ड वर्क नाही. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या मित्रासोबत, परिवारासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांचीही धावपळ थांबेल आणि अशाच नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा.